सर्व पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्या पण मुलाला जर आर-टी मार्फत प्रवेश घ्यायचा असेल, तर त्याच्यासाठी लवकरच अर्ज चालू होणार आहे. पण मित्रांनो, त्यापूर्वी आता नवीन जी अपडेट आलेला आहे, नवीन जो जी-आर आलेला आहे, त्याच्यानुसार काय-काय पात्रता आहे, अटी आहे आणि कोणते-कोणते डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज करण्याच्या पहिले काढून ठेवायचे आहे, हे आज या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून मित्रांनो तुमचे जे अर्ज आहे ते बाद होणार नाही, फॉर्म रिजेक्ट होणार नाही आणि तुमच्या ज्या पाल्याला आहेत त्यांना ऍडमिशन हे 100% मिळणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती येत राहतात. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकतात आर-टी मार्फत जे 25% ऑनलाईन प्रवेश करता जे अर्ज आहे 2026 आणि 27 हे लवकरच सुरू होणार आहे. आता काही महत्त्वाच्या अटी देण्यात आलेल्या आहे. आता इथं टिप बघू शकता, जे आर-टी मार्फत 25% ऑनलाईन प्रवेश करता लागणारी जी कागदपत्र आहे हे ऑनलाईन अर्ज करण्याच्या व त्यांची जी अर्ज करण्याची जी शेवटची तारीख राहणार आहे त्याच्या पहिले हे कागदपत्र तुम्हाला काढून ठेवायचे आहे. सर्व पालकांनी नोंद घ्यायची आहे. जर हे कागदपत्र पहिले तारखेचे नसतील तर तुमचे जे अर्ज आहे ते बाद होणार आहे. आता सर्वांना जे कागदपत्र लागतात ते जसं की पाल्याला आणि तुम्हाला जर बालकांचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्म तारखेचा पुरावा हे कागदपत्र सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांना आर-टी मार्फत प्रवेश देण्याकरता कंपल्सरी आहे. हे त्याच्यामध्ये पात्र राहतील. आता इथं तपशील आणि वैधता कागदपत्राची जी सूचना आहे, सर्व जी माहिती आहे इथं देण्यात आलेली आहे. आता वंचित गटातील बालकांमध्ये प्रवर्गामध्ये समावेश होतो. आता मित्रांनो काही जी माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून वाचू शकतात, पण इथं जी शॉर्टकट मध्ये माहिती आहे मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. आता जात प्रवर्ग इथं सर्व ज्या जाती आहेत ते देण्यात आलेलं आहे. आता दिव्यांग बालके तर कोणते कोणते आहेत हे जे पॉइंट आहेत इथं सर्व पॉइंट देण्यात आलेले आहे हे तुम्ही वाचू शकतात. आता इथं जो क्रमांक अ आहे वंचित जाती प्रवर्गातील जे बालक असल्यास त्यांचे जे प्रमाणपत्र आहे वडिलांचे किंवा बालकांचे दोघांचे पण चालणार आहे. जसं की उत्पादनाचा जो दाखला आहे त्याची आवश्यकता नाही. इथं खाली जी माहिती आहे सर्व देण्यात आलेलं आहे. जर तुमचं पाल्य दिव्यांग असेल तर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा जो पुरावा आहे, जिल्हा शक्य चिकित्सा वैद्यकीय अध्यक्ष अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र इथे तुम्हाला लागणार आहे. आता HIV बाधित असले तर काय काय कागदपत्र लागणार आहे इथं सर्व माहिती देण्यात आलेलं आहे. आता खाली आल्यानंतर आता कोविड प्रभावित बालक ज्यांचं पालक 1 किंवा 2 दोन्हीचे जर निधन झालेलं असेल 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत जर यांचे निधन झालेलं असेल तर त्यांना हे जे कागदपत्र आहे हे जे कागदपत्राचा पूर्ण जी माहिती आहे ही वाचू शकतात. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतात. हे काही डॉक्युमेंट लागणार आहे जेणेकरून तुम्हाला काही सवलत जास्तीची भेटू शकते. आता 5वा पॉईंट काय आहे याच्यामध्ये जे न्यू करण्यात आलेलं आहे म्हणजेच नवीन अपडेट करण्यात आलेलं आहे. जुन्या जी माहिती होती किंवा जी आर होता त्याच्यापेक्षा जास्त जे पॉईंट अपडेट करण्यात आलेले आहे ते इथं न्यू म्हणून देण्यात आलेलं आहे. आता इथं काय अनाथ बालके वंचित घटक आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे तर इथं संपूर्ण जी माहिती देण्यात आलेली आहे. अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयांची बाल सुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत. तर इथं सर्व जे कागदपत्रे आहेत तुम्हाला देण्यात आलेले आहे. आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला आता तहसीलदार व महसूल अधिकाऱ्याचे जे प्रमाणपत्र आहे तिथं तुम्हाला लागत असतं. आता हे दाखला आहे तो कसा लागणार आहे तो 24-25चा हा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. आता जर घटस्फोटीत महिला असेल त्यांचे जे मुलं आहेत त्यांना आवश्यक असणारे कागदपत्र तर इथं काय आहे न्यायालयाचा जो निर्णय आहे जे बेसिक डॉक्युमेंट असतात जे घटस्फोट झाल्यावर मिळतात ते सर्व जे डॉक्युमेंट आणि जे उत्पन्नाचा दाखला आहे आईंचा उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे. आता 8व्या पॉईंट मध्ये काय आहे न्याय प्रविष्ट असल्यास घटस्फोट प्रकरणातील महिला तर इथं जी माहिती देण्यात आलेली आहे ही जे सगळे डॉक्युमेंट आहे जसे की घटस्फोट प्रकरण न्याय विष्ठा असल्याचा पुरावा असे काही डॉक्युमेंट इथं तुम्हाला लागत असतात. आता खाली आल्यानंतर विधवा महिलांसाठी काय काय डॉक्युमेंट देण्यात आलेलं आहे इथं पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा असे काही बेसिक डॉक्युमेंट इथं तुम्हाला लागणार आहे. इथं नवीन अपडेट आलेलं आहे. आता आधार कार्ड वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकाकरिता जी माहिती व जे डॉक्युमेंट आहे इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेलं आहे. जसे की आर-टी 25% प्रवेश प्रक्रिया वेळी विद्यार्थ्यांचे व पालकांचे यांचे आधार कार्ड किंवा क्रमांक मिळवण्याकरता केल्या गेल्याच्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे.
आता मित्रांनो पहिले जे आहे, आता ही जी पावती आहे, आता भरपूर पालकांनी आधार कार्ड काढलेले नव्हते, पण आधार कार्डला त्याच टायमाला अप्लाय केलं असं पण होत असतं. त्यावेळेस तुम्हाला जो पावतीचा क्रमांक असतो तो इथे ग्राह्य धरला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला 90 दिवसाच्या आतमध्ये शाळेकडे जे डॉक्युमेंट आहे निघलेले आधार कार्ड, तर ते तुम्हाला सबमिट करावे लागते. आता 11व्या पॉईंट मध्ये काय आहे, जन्मतारखेचा पुरावा. जन्मतारखेचा पुरावा म्हणजे वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक असतं. आता इथं सर्व जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचून हे जे पुरावे आहेत ते तुम्हाला शाळेमध्ये जमा करावे लागतात. आपण बघू शकतात रहिवासी वास्तव्याचा पुरावा. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांना आवश्यक काय काय, तर इथं राशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन जे वडिलांचे आहे याच्यामधून कोणतेही काही डॉक्युमेंट आहे ते कंपल्सरी करण्यात आलेले आहे. आता मित्रांनो हे जे डॉक्युमेंट आहे आणि याचे जे कागदपत्राची फायनल लिस्ट आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक बघायला भेटेल. तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून ही सर्व माहिती वाचू शकतात. सर्व जी माहिती सविस्तर वाचून त्याच्यानंतर तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट काढायचे आहेत, काय काय करायचं आहे, सर्व ज्या प्रोसेस आहे त्या व्यवस्थित कळतील. आणि हे जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला लवकरात लवकर काढायला चालू करायचे आहे, जेणेकरून जेव्हा पण RT चे फॉर्म चालू होतील आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ बनवले जाईल. ऑनलाईन अर्ज तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून कसा करू शकतात ही सर्व माहिती मी तिथे सांगणार आहे. त्या अगोदर तुम्हाला हे डॉक्युमेंट आहे ते तयार ठेवायचे आहे. कुठेही न जाता तुम्ही घर बसल्या ही प्रोसेस करू शकता. तर मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती. अशाच अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.